हातचलाखीनं महिलांना धमकावून शोषण केल्याची खराटची कबुली, सूत्रांची माहिती, चमत्कार वशीकरण नाही तर फसवून महिलांना जाळ्यात ओढल्याचं कबूल केलं. भोंदू अशोक खरात प्रकरणी एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते पत्रकार परिषद घेणार, चौकशीतल्या आणखी तपशील अधिकृतपणे समोर येण्याची शक्यता. बीडच्या मस्साजोगमध्ये सरपंच पदाच्या पोटनिवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात. दिवंगत संतोष देशमुखांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता. निवडणूक बिनविरोध होणार का याकडेही लक्ष. मुंबईत आज 2 मेट्रो मार्गिकांच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण, तर ठाणे बोरिवली भुयारी मार्ग प्रकल्पाला सुरुवात. पॉड टॅक्सी प्रकल्पाचंही आज भूमिपूजन. इराणला एका रात्रीत संपवून टाकू, ट्रम्प यांचा पुन्हा इशारा. इराणला उभं राहायला 100 वर्ष लागतील अशीही धमकी. होर्मुझ खुलं करण्यासाठी आज रात्री 12 पर्यंतची मुदत. अमेरिकेच्या धमक्यांना आमची लहान मुलं सुद्धा घाबरत नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याची इराणकडून खिल्ली. आज रात्रीची प्रतीक्षा असल्याचं आव्हान. एअर इंडियाचे सीईओ कॅम्बेल विल्सन यांचा राजीनामा. नुकसानीचा डोंगर वाढत असल्यानं राजीनामा दिला. अहमदाबाद दुर्घटनेची चौकशी अपूर्ण असतानाच पद सोडलं. तमिळनाडूत पितापुत्रांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी 9 पोलिसांना फाशीची शिक्षा. मदुराईच्या सत्र न्यायालयाचा निर्णय. 3 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याचा विरोधकांचा प्रस्ताव लोकसभा आणि राज्यसभा अध्यक्षांनी फेटाळला. लोकसभा अध्यक्षांनी स्वतःच्या अधिकारात प्रस्ताव नाकारला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.